पूर्ण शहरामध्ये जर पाहिलं तर तुम्ही नगराध्यक्ष पदावर आता विराजमान होणारच आहेत। ह्याचा आनंद पाहून सर्वत्र पाहिलं तर मुस्लिम समाजामध्ये पण मोठ्या प्रमाणात आनंद पाहायला मिळत आहे आणि आज जर पाहिलं तर मिठाई वाटून तुमचा आनंद साजरा होत आहे। तर काय सांगाल तुम्ही मुस्लिम समाजासाठी? मुस्लिम समाजासाठी एवढं सांगेन मी, आम्ही त्यांना दिलेले शब्द एक ना एक शब्द दिलेला आम्ही तो 100% पाळतो। गेल्या कित्येक वर्षापासून जवळपास मला वाटते 25 वर्षाची सत्ता असणारे चंद्रकांत राठोड त्यांची सत्ता तुम्ही 35 दिवसामध्ये ढासळली आणि एकलहाती सत्ता आज बनवली। तर तुमची सध्या पाहिलं तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये मोठी चर्चा आहे। त्या चर्चेनुसार आज पाहिलं तर पूर्ण शहरातील समाज 18 पगड जाती आणि 12 बलुतेदार समाज आज तुमच्या सोबत आहे। तर निश्चितच या समाजाचे प्रश्न तुम्ही मार्गी लावणार का? पूर्ण समाजानं मला सहकार्य केले। जेवढे बी 18 पगड जातीचा जो समाज आहे, मी आता कोणत्या समाजाचा नाही, मी सध्या सोनपेठकर म्हणजे मी सोनपेठचा आणि सोनपेठ माझं, मी कधी बी आता जातीपातीच्या विषयावर अजिबात लक्ष देणार नाही। आतापर्यंत पाहिलं तर तुम्ही शिक्षणाच्या रूपी अनेक तुम्ही विद्यार्थी घडवले आहेत शहरामध्ये। तेच आता त्या दृष्टिकोनातून आता जर पाहिलं तर आपले समाज बांधव शहरातील ते तुमच्याकडे पाहत आहेत की निश्चितच इथलचे जे तरुण वर्ग तुमच्या शिक्षणाच्या मार्फत आतापर्यंत शिक्षण रूपी आपल्याला दिसत आहे। तर त्याच माध्यमातून तुम्ही नगरपालिकेमध्ये पण असाच विकास करतान का? नगरपालिकेत जसं शिक्षणात परिवर्तन केलं तसं ह्या इथल्या विकासात बी परिवर्तन करू। विकास म्हणजे रोडवर नाही, विकास म्हणजे आज आपल्या इथं माय बहिणी कोणी आल्यात तर बाजारपेठमध्ये साधी मुतारी नाही आहे, व्यापाऱ्याला संडास बाथरूम नाही आहे। विकास म्हणजे निव्वळ रोड नाल्यावर नाल्या, जरी नाल्या केलं तर त्याला उतार नाही, शुद्ध पाणी नाही आहे। आता मोठा प्रश्न हा की इथं बालवाड्या एवढ्या चालू होत्या तर बालवाड्या सुद्धा चालू नाहीत। आतापर्यंत पाहिलं तर फिल्टर पाण्यासाठी जवळपास मला वाटते 15 ते 20 कोटी निधी आला होता, पण कदापि बी शहरामध्ये फिल्टर पाणी भेटलं नाही। आता तुम्ही सत्तेमध्ये बसलात, निश्चितच ही फिल्टर पाणी तुम्ही मिळू देतात का शहरातील जनतेला? अगोदर माझं खुर्चीवर बसल्या पद स्वीकारल्याच्या नंतर अगोदर मी फिल्टर पाणी जेवढ्या लवकर होईल तेवढ्या कसं पोहोचल हे एवढं बघत। बरं, येणाऱ्या काळामध्ये तुमचा अजेंडा काय राहणार आहे? इतर सर्व समाजासाठी निश्चितच त्यांचे प्रश्न मार्गी लागतील का? मी आत्ताच म्हणलो मी सोनपेठकर आहे, मी आता कोणत्या समाजाचा नाही आहे। बरं, आतापर्यंत तुम्ही जे वक्तव्य केलं तुम्ही आहे ना, तुम्ही तुमच्या सभेमध्ये बोललात की मी खूप कमी बोलतो आणि काम जास्त करतो, असं होणार का? हेच होणार।